Next example. The measures of angles of a triangle are in AP. ट्रायंगल ABC जर आपण कन्सिडर केला या पद्धतीने, तर याचे जे 3 अँगल्स आहेत ते AP मध्ये आहेत म्हणून सांगितलं. मग ज्या वेळेला AP मध्ये 3 नंबर्स असतात ते आपण जनरली कन्सिडर करतो A मायनस D, A आणि A प्लस D. हे तुम्हाला 10वी पर्यंत झालेलं आहे. मी इथं वाक्य मी लिहितो येतं. Assume that angles of the triangle are A minus D, A आणि A प्लस D. आता आपल्याला बेसिक प्रॉपर्टी ट्रायंगलची माहिती आहे. सम ऑफ angles of a triangle is 180 डिग्री. याचा अर्थ या तीनही अँगल्सची बेरीज 180 डिग्री घ्यायची आपल्याला. हे सिम्प्लिफाय करा. A प्लस A प्लस A हे होणार 3A, हे मायनस D आणि प्लस D हे कॅन्सल होईल. हे असेल. त्याला सोडवून घ्या. 3 इकडे डिवाइड करा. A इक्वल टू 60 डिग्री. तुम्हाला A ची व्हॅल्यू या एका वाक्यावरून फक्त तुम्हाला मिळालं. आता त्याने आणखीन एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे. स्मॉलेस्ट अँगल सांगितलंय त्याने. स्मॉलेस्ट अँगल हित आहे A मायनस D. So this smallest angle equal to A minus D is equal to, तो त्यांनी सांगितलंय 40 डिग्री. आता हे एवढं सोडवा. ही A ची व्हॅल्यू आहे 60 डिग्री, ती इथं वापरा. 60 डिग्री मायनस D is equal to 40 डिग्री. Therefore आता हे D इकडे घ्या, 40 इकडे घ्या. This is equal to D. Therefore D equal to 20 डिग्री. तुम्हाला D ची व्हॅल्यू मिळाली. A आणि D ह्याच 2 गोष्टी आपल्याला पाहिजे आहेत. या दोन्ही व्हॅल्यूज मिळालेले आहेत. बघा मग आता अँगल्स काय काय येतात. A मायनस D इक्वल टू 60 डिग्री मायनस 20 डिग्री. दिस इज इक्वल टू 40 डिग्री. अँगल A त्यांनी दिलेलाच आहे, आपण मगाशी फाइंड आउट केलाय 60 डिग्री. आणि A प्लस D त्याच्यामध्ये येणार 60 डिग्री प्लस 20 डिग्री. दिस इज इक्वल टू 80 डिग्री. याचा अर्थ ते जे 3 अँगल्स आहेत. देअरफॉर फायनल आन्सर लिहूया. angles of a triangle are 40 degree, 60 degree and 80 degree. हे त्याचं फायनल आन्सर.